मिरजेत भाजपच्या वतीने वाढीव घरपट्टीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घेराव। सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका कर निर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून त्याबाबत मालमत्ता धारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे। नागरिकांकडून याला मोठा विरोध होत असून तो योग्य आहे। मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही या अन्यायकारी दरवाढीला तीव्र विरोध करीत असून ही करवाढ तातडीने रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आले। मुळातच सांगली, मिरज, कुपवाड शहर या ड वर्ग असलेल्या मनपाची मालमत्ता कराची रक्कम अवास्तव व चुकीची आहे। तरीही आजवर मिरजकर नागरिक सदरचा कर नाईलाजाने भरत आहेत। या व्यतिरिक्त शहरातील रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज सुविधा, आरोग्य सुविधा या मूलभूत सुविधा महापालिका प्रशासन व्यवस्थितपणे पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे ही केलेली दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घातला तर या दरवाढी विरोधात जाब विचारला। तर याबाबत दोन्ही आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, गणेश माळी, पांडुरंग कोरे, आनंदा देवमाने, संगीता खोत, ओंकार शुक्ल, राज कबाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीनं नागरिकांना घरपट्टीच्या नवीन नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये प्रचंड अशी करवाढ महापालिकेने केलेली आहे। सर्वसामान्यांना न परवडणारी, न भरता येईल असे हे आकडे वाचून सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे। ज्या ठिकाणी 200-500 घरपट्टी होती त्या ठिकाणी आकडे 6,000, 7,000 वर गेलेत। ज्या ठिकाणी 4,000, 5,000 होती तिथं 30,000, 40,000 गेलेत। काही मालमत्ता धारकांना लाख, 1.5 लाख आणि 2 लाखाच्या नोटिसा इथं महापालिकेने दिलेत। याचा बेस कुठला, हे काय, हे काहीही माहीत नाही। हे करण्यासाठी महापालिकेनं बाहेर जे कंपनी नियुक्त केली आहे आणि त्यासाठी करोडो रुपयाचा चोराडा केला आहे। हे करोडो रुपये जर शहरामध्ये विकास कामांसाठी वापरले असते तर नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या असत्या। आज सर्वात जास्त घरपट्टी ही सांगली महापालिकेची आहे। ड वर्ग महापालिका असताना सुद्धा उपयोगिता कर ही आपली महापालिका वसूल करते। अन्य सर्व महापालिकांमध्ये या उपयोगिता कराला स्थगिती मिळाली आहे। ज्या ठिकाणी 1,000 रुपये घरपट्टी होती त्या ठिकाणी 5,000 घरपट्टी आली, म्हणजे 4 पट घरपट्टी, 5 पट घरपट्टी वाढलेली आहे। ही कशाच्या बेसवर घरपट्टी वाढवलेली आहे? आणखी एक विषय म्हणजे प्रत्येकाने आपला तक्रारी अर्ज या ठिकाणी दाखल करावा म्हणून एक फॉर्मेट काढलेला आहे आणि त्या फॉर्मेटमध्ये आपली तक्रार दाखल करायची आहे। प्रत्येक सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट माहिती नसते। जर भविष्यात त्यांनी ही तक्रार दाखल केली नाही तर तुमची तक्रारच आली नाही, तुमची कारणच आली नाहीत, घरपट्टी का आणि कशासाठी कमी करावी हे कारण द्यायचं आहे त्यामध्ये। तर हे सर्वसामान्यांना न पचणारी घरपट्टी त्यांनी दिलेली आहे आणि ही कदापिही ह्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या जनतेला मान्य नाही। आम्हाला आंदोलन करण्याची वेळ एवढ्यासाठी आली की सर्वसामान्य जनतेला आम्ही जर पाठपुरावा करत, आमचा पाठपुरावा सुरूच आहे, तरी देखील सर्वसामान्य जनतेला सुद्धा यामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्वसामान्य जनतेला आमच्या बरोबर रस्त्यावर उतरायचं आहे, कारण त्यांना सुद्धा वाटते की आमच्यासाठी या ठिकाणी कुणी हालचाली करत नाही। कामं तर आमचे आमदार आहेत, दोन्हीही सांगलीचे, मिरजेचे, त्या दोघांनी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत नेलेला आहे। त्यामुळे हा विषय लवकरात लवकर थांबेल, परंतु अजून त्याला चांगली गती लागावी या दृष्टिकोनातून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत।